तर हे नुसतं प्रॉपर्टी विकणं नाहीये, एक रिलेशन आणि लाईफ टाईमचं जे रिलेशन असतं ते डेव्हलप करायचा तो आमचा महत्वाचा हेतू असतो. फ्रॉम सर्व्हिस जॉब टू बिझनेसमॅन सक्सेसफुल म्हणू शकत नाही, पण प्रयत्न चालू आहेत. Yes. बट आय थिंक इन माय एरिया आय एम डुईंग प्रिटी वेल. बरोबर मी फक्त घरच नाही तर त्यांच्याबरोबर रिलेशनशिप डेव्हलप केलेले आहेत. ऑस्ट्रेलियाहून लोक येतात, हाँगकाँगहून येतात, US वरून येतात, सिंगापूरहून येतात आणि ते एकदा आमचं कनेक्ट झाल्यानंतर ते कधीच विसरत नाही. माझ्याकडे जवळपास 600 प्रॉपर्टीज फक्त सेलसाठी आहेत. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. घर शोधताय, जागा पण शोधताय, कुणाला विचारायचं बाबा? आता याच्या पुढे तुम्हाला हा प्रश्न घेऊन कुठेच जायची गरज नाही, कारण पुणे वुमन्स क्लबच्या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत प्रवीण कवडे सर. खूप छान वाटतंय सर तुम्हाला आज इथे बघून, आणि असं तुमचं एक इंट्रोडक्शन देण्याचं मागचं कारण असं की तुम्ही इतके छान तुमच्या क्लायंटशी बोलता आणि त्यांच्या नीड्स हँडल करता हे मी स्वतः पाहिलेलं आहे. आज तुमचा प्रवास नक्कीच आमच्या सगळ्या ऑडियन्स बरोबर आम्ही शेअर करणारच आहोत. त्याच्या आधी खूप खूप स्वागत आहे तुमचं इथे. प्लीज तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. नमस्कार, माझं नाव प्रवीण कवडे आहे. कंपनीचं नाव MPK रिअल इस्टेट आहे. मी मगरपट्ट्यामध्ये राहतो, 16 वर्ष झाली तिथेच आहे. आणि माझं रिअल इस्टेट बिझनेसमध्ये मी HNI NRI कस्टमर्स जे आहेत जास्त करून त्या लोकांचं माझं टार्गेट ग्रुपमध्ये बाईंग, सेलिंग, रेंटिंग, इन्व्हेस्टमेंट, लँड सगळं काही, म्हणजे तुम्ही रिअल इस्टेट म्हणलं की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि भरपूर अनुभव मला त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच तुमच्या काय गरजा आहेत ते मी जाणून घेऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये कसं असं की फिलिंग्स तुमच्या खूप महत्वाच्या असतात. तर हे नुसतं प्रॉपर्टी विकणं नाहीये, एक रिलेशन आणि लाईफ टाईमचं जे रिलेशन असतं ते डेव्हलप करायचा तो आमचा महत्वाचा हेतू असतो. बरोबर. तत्पूर्वी सर तुमचं बॅकग्राऊंड जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. कसे तुम्ही रिअल इस्टेट पर्यंत आलात हेही आम्हाला ऐकायला आवडेल. हो, त्याची थोडी लांब स्टोरी आहे. मी आधी IT मध्ये होतो. 15 वर्ष मी अमेरिकेला काम केलेलं आहे आणि तिकडे मी शिक्षण पण केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये. तर त्यावेळेला कम्प्युटर सायन्स एकदम नवीन होतं, तरी पण माझी जिद्द होती की काहीतरी करून दाखवायचं. तर त्याच्यामधून मग मी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आलो, हॉस्पिटॅलिटी मधून रिअल इस्टेट मध्ये आलो. तर माझा लाईफचा मेन ट्रान्सफॉर्मेशन जो म्हणतो आपण, मेटामॉर्फोसिस, की फुलपाखरू कसं स्वतःला बदलतं आणि किती छानपैकी स्वरूप घेतं, तशा प्रकारे आता मला एक बिझनेसचा स्टेज आलेला आहे माझ्या लाईफमध्ये रिअल इस्टेटमध्ये. तर तसं स्टेप बाय स्टेप मी फ्रॉम सर्व्हिस जॉब टू बिझनेसमॅन सक्सेसफुल म्हणू शकत नाही, पण प्रयत्न चालू आहेत. बट आय थिंक इन माय एरिया आय एम डुईंग प्रिटी वेल. बरोबर. तब्बल 5 वर्ष झाले तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करताय सर. कसा आहे एक्सपिरियन्स? मला खूप आवडतं रिअल इस्टेटमध्ये आणि माझा जो अनुभव आलेला आहे प्रत्येक कस्टमर बरोबर, मी फक्त घरच नाही तर त्यांच्याबरोबर रिलेशनशिप डेव्हलप केलेले आहेत. ऑस्ट्रेलियाहून लोक येतात, हाँगकाँगहून येतात, US वरून येतात, सिंगापूरहून येतात आणि ते एकदा आमचं कनेक्ट झाल्यानंतर ते कधीच विसरत नाही. तर मला असं वाटतं की हे जे रिअल इस्टेटमध्ये जे डेव्हलप झालेलं आहे तर ते खूप महत्वाचं आहे. इट इज बियॉन्ड द प्रॉपर्टी, कारण ती पुन्हा रिपीट बिझनेस आणि रिपीट कस्टमर त्यांच्याकडून मला बिझनेस मिळतो. क्लायंटची नीड लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. कधी कधी फॉरेन वरनं जे लोक येतात आणि आपल्या इंडियामध्ये जे सध्या घरं आहेत त्याच्यानुसार त्यांची नीड ओळखून त्यांना ती घरं अवेलेबल करून देणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे असं मला वाटतं. खरंच समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण कान आपले मोठे पाहिजेत की व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे की त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांचं बजेट किती आहे त्यांचं त्याच्याप्रमाणे. आणि जे कस्टमर्स आपण जेव्हा नॉलेज असते ते नॉलेजला फिल्टर लावून त्यांना जे काय ऐकायचंय ते आपण सांगितलं तर आपलं पुढचा पाऊल जो असतो ते छानपैकी कनेक्ट आणि बॉन्डिंग होऊ शकतो. आपण जेव्हा त्यांची रिक्वायरमेंट समजून घेतो तर फक्त पैसेच नाही, त्याच्या मागचं कारण काय आहे, फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, किंवा मुलांचं काय आहे, त्यांना शिक्षणाची गरज कुठे आहे, कॉलेज कुठे आहे, तशा प्रकारे आम्ही त्यांना सजेस्ट करतो. आणि कधी कधी अपस्केल पण करतो. कोणी जर 3 बेडरूमचं बघत असेल तर त्यांना म्हणतं की 10 वर्षांनी विचार करा, लग्न होईल, इन लॉज येतील, तुम्हाला जास्त जागा लागेल, मग तेव्हा तुम्ही अपग्रेड केल्यापेक्षा
थोडं आता आताच तुम्ही करून घ्या, हे म्हणजे करू थोडंसं फ्युचर विजन. आणि हे बऱ्याच लोकांना आवडतं ओके. की समवन इज स्वतःच्या जागेवर उभा टाकून आम्ही विचार करतोय कस्टमरच्या जागेने की काय लागू शकतं आम्हाला. तर बरोबर. पीपल रिअली अप्रिशिएट. ओके. त्यांना खूप छान वाटतं कस्टमर्सला की हो. कोणतरी आपला माणूस आहे हो. जो आपल्यासाठी झटतोय आणि छान प्रॉपर्टी घेऊन दे. येस. आणि तुम्ही 15 वर्ष इंडिया बाहेर असल्यामुळे बऱ्यापैकी नीड्स तुम्हाला माहिती असतील. त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता असं मला वाटतं. 100% कसं आहे की बाहेरच्या कस्टमरला एक तारीख दिली की त्या तारखेला रजिस्ट्री व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे इकडे कल्चर वेगळं आहे, तिकडे वेगळं कल्चर आहे, पण त्या एक्सपेक्टेशननी येतात. हो, हो. तर तसं आम्हाला समजतं की तो कोणत्या रिक्वायरमेंटनी, कोणत्या एक्सपेक्टेशननी येतोय. बरोबर. तर त्याच्यामध्ये खूप फरक पडतो आणि त्यांना जेव्हा वेळेवर मिळतं सो दे आर रिअली इलायटेड, खूपच खुश होतात येस. आणि त्यांच्या 4 लोकांना ते सांगतात. येस, येस. सो दॅट इज व्हेरी क्रिटिकल फॉर अस टू अंडरस्टँड द कल्चर अँड मेंटेन द डिलिव्हरीज. येस. थोडं इंग्लिश बोलतोय मध्ये मध्ये कारण नक्की, नक्की. काही हरकत नाही मी सर. बाहेर बरेच वर्ष होतं. हो, So, हो, हो. प्रयत्न करतो मराठीमध्ये येस, जास्त काहीच बोलायला. हरकत नाही सर. Yes. जेव्हा फ्लॅट्स घेतात किंवा जेव्हा घर एखाद्याचं घेतलं जातं त्यानंतर त्या एरियामध्ये कोपअप करायचा पण खूप मोठा इश्यू असतो. हो. कारण ओळखी नसतात, 4 लोक आपल्याला माहितीचे नसतात आणि तेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टी करायची वेळ येते तेव्हा कोणीतरी आपला मित्र बरोबर हवा असं वाटतं. तर बरोबर. तेव्हा काय तुम्ही मदत करू शकता? तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे कारण फक्त घर विकणं ही पहिली स्टेप आहे. हो, हो. त्याच्यानंतर त्यांना सेटल करणं, तिथले जे आजूबाजूला सोसायटीज आहेत, ग्रुप्स आहेत, त्याच्यामध्ये जॉईन करून देणं. येस. आम्ही मेड्सचे कॉन्टॅक्ट देतो, इंटेरियरचे कॉन्टॅक्ट देतो, सोसायटीचे कनेक्ट देतो. काही पण प्लंबिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल कोणतेही कामं असतील तर त्याची आम्ही पूर्ण सर्व्हिस. आणि मी IT मधून आलेलो आहे, येस. त्याच्यामुळे मी सगळी PDF फाईल तयार करून सगळे वेंडरची लिस्ट देतो. तर सपोर्ट आफ्टर सर्व्हिस, बरोबर. रिसेल झाल्यानंतर हा एवढाच महत्वाचा मुद्दा असतो की जेवढं घर विकून देतो आपण. येस. बऱ्याच वेळेस जिथं ब्रोकर सोडून जातात बिझनेस तिथून आम्ही पुढे चालतो हो. आणि त्याच्यामुळे खूप फरक पडतो हो, हो, हो. कस्टमर्स. बरोबर आहे. आणि एंड टू एंड सर्व्हिस असेल तर लोक पण लगेचच रेफरन्स थ्रू पण बिझनेस कंटिन्युअस करतात. आपल्याला एका ठिकाणी चांगला अनुभव आला की लोक आरामात पुढच्याला सुद्धा सांगतात की हा बाबा हे केलं पाहिजे. ह्याच्यावरनं माझा एक पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की रिअल एस्टेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना क्लायंटच्या संदर्भात तुम्ही काय टिप द्याल? क्लायंटला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यांचं बॅकग्राऊंड पर्पज काय आहे घर घ्यायचं, बरोबर. कोणत्या एरियामध्ये घ्यायचं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यांचं थोडं प्रोफाइलिंग करणं पण गरजेचं आहे. ओके. जसं आता IT असतील तर ITच्या आजूबाजूला त्यांना देणं गरजेचं आहे. बिझनेस असेल तर त्यांना मार्केट जिथं आहे त्याच्या जवळ देणं खूप गरजेचं आहे. आपण मराठीमध्ये म्हणतो ना, नीचे दुकान ऊपर मकान. तर अशा प्रकारे आपण समजून घेऊन त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे करणं हे मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट महत्त्वाची आहे. गोष्ट आहे. येस. खूप साऱ्या गोष्टी मला तुम्हाला विचारायच्या आहेत सर. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आतापर्यंत 5 वर्ष कंटिन्युअसली तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचला आहात हे मला तुम्हाला विचारायला आवडेल. माझ्याकडे जवळपास 600 प्रॉपर्टीज फक्त सेलसाठी आहेत. बापरे. 1.5 लाखापासून माझ्याकडे 150 कोटीपर्यंतच्या प्रॉपर्टीज आहेत. ओ वा. त्याच्यामध्ये बिल्डर्स आहेत जे मोठे मोठे प्लॉट्स घेतात, त्यांना आम्ही सेल करतो. आणि HNI क्लायंट्सला बंगलोज, फ्लॅट्स, अपार्टमेंट्स. माझं ऍव्हरेज तिकीटचं 3 CR प्लस असतं. बरं. तर त्याच्यापैकी स्कोप भरपूर आहे आणि ऑपॉर्च्युनिटीज पण याच्यामध्ये छानपैकी आहेत. बरं. Yes. मला एक लास्ट प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल. आमच्या जर महिलांना रिअल इस्टेटमध्ये बिझनेस करायचा असेल येस. तर ते तुमच्याकडे काय गायडन्स म्हणून बघू शकतात का? डेफिनेटली. मी तर म्हणेन की पुरुषांपेक्षा वुमेन्स येस. खूप छानपैकी कम्युनिकेशन करतात, एक्सप्रेशन्स देतात येस. आणि ते एक्सप्रेसिव्ह असतात आणि ते जाणून पण घेतात आणि बॉन्डिंग जे असतं ते खूप छानपैकी असतं. तर मला वाटतं वुमेन्ससाठी एवढा चांगला बिझनेस दुसरा कोणता असू शकत नाही. येस. कारण याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल लागत नाही येस. आणि तुम्हाला काही अनुभव लागत नाही, मोठी डिग्री लागत नाही. बरोबर. फक्त तुम्हाला एक हेतू पाहिजे की मला 2 पैसे कमवायचे आहेत आणि ते पण तुम्ही तुमच्याच एरियामध्ये करताय. बरोबर. आणि फ्लेक्सिबिलिटी म्हणजे पाहिजे तेव्हा काम करायचं, नको तेव्हा ठेवून द्यायचं. बरोबर. आणि मी सांगतो आज इंडियामध्ये रिअल इस्टेट 2023 पर्यंत 1 लाख करोडची इंडस्ट्री होणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईपेक्षा काही ठिकाणी पुढे चाललेलं आहे रजिस्ट्रेशन मध्ये. मागच्या वर्षीचा डेटा घेतला तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्या एरियामध्ये असाल, कात्रजला असाल, कोंढवाला असाल, मगरपट्टाला असाल, ईस्ट वेस्ट, डझंट मॅटर. पण मला असं वाटतं की लेडीजनी डेफिनेटली
याच्यामध्ये एक पाऊल घ्यायला पाहिजे. Yes. आणि मला एवढी खात्री आहे की ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. येस. एक उदाहरण देतो मी, माझी मिसेस, मी बिझनेस सुरू झाल्यानंतर ती माझ्या बरोबर जॉईन झाली हो. आणि मला फरक पडतो की जेव्हा ती बिझनेसला व्हिजिटला येते कस्टमर बरोबर, येस. एस्पेशली जेव्हा लेडीज असतात, येस. तर त्यांना खूप कम्फर्ट वाटतं. हो हो ते त्यांना पुरुषांबरोबर बोलायला थोडं अनकम्फर्टेबल होऊन जातात. बरोबर. आणि घर घ्यायचं स्वप्न सगळ्यात पहिले कोण बघतात? हो 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 घरातली स्त्री पाहते. बरोबर. तर स्त्रीच बघते. बरोबर. तर त्याच्यामुळे लेडीज मध्ये एवढा स्कोप आहे रिअल इस्टेटमध्ये की प्रचंड. येस. की मला सांगा, पहिलं घर कोणी विकत घेतलं होतं किंवा कोणी बांधलं होतं माहिती आहे का? नाहीये. शेवटचं कोणी बांधलं ते पण माहिती नाहीये. म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आर अबंडंट. आणि मला असं वाटतं की बेस्ट ऑप्शन, वन ऑफ द बेस्ट ऑप्शन रिअल इस्टेट लेडीजला डेफिनेटली त्यांना सक्सेस मिळवून देणार, ही मला खात्री आहे. थँक्यू सो मच सर. आज तुम्ही इथे आलात. खूप छान स्वीट पॉडकास्ट झालेला आहे आज आपला. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. येस, मोस्ट वेलकम.